गडचिरोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या। त्यामुळे भामरागडमध्ये पुराचा जोर वाढला असून डॉक्टर आंबेडकर नगरातील 200 नागरिकांना 10 सप्टेंबरच्या पहाटेपासून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे। दरम्यान 3 राष्ट्रीय महामार्गासह अनेक छोटे नाले व रस्ते पाण्याखाली गेले आहेत। परिणामी दक्षिण गडचिरोलीतील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे। जिल्ह्यात रविवारपासून पावसाचे पुनरागमन झाले। सोमवारी दिवसभर रिमझिम सुरूच होती। रात्री पावसाचा जोर वाढला, त्यामुळे दुर्गम अतिदुर्गम भागातील नाले नद्या तुडुंब भरून वाहत आहेत। पलकुटा नदी, कुडकेली नाला, चंद्रा नाला व पेरमिली नाला पाण्याखाली गेल्याने आलापल्ली, भामरागड, निजामाबाद, सिरोंचा, जगदलपूर, कोरची, बोटेकसा हे महामार्ग बंद झाले आहेत। यासोबतच सिरोंचा तालुक्यातील मारीगुडम, पोचमार्ग, देसलीपेठ, कोपला, सोनपल्ली तसेच राजाराम, मरनेली या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे। दरम्यान भामरागडमध्ये पुराचा जोर वाढल्यानंतर 200 नागरिकांना राज्य आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी सुरक्षित स्थळी हलविले। त्यांना जेवणाची पाकिटे व पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली आहे। भामरागडमध्ये 10 सप्टेंबर रोजी 2 गंभीर रुग्णांना पुराच्या पाण्यातून शीघ्र कृती दलाच्या मदतीने बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। त्यांची प्रकृती स्थिर आहे। गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे तसेच पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासात धरणाच्या विसर्गामध्ये आवश्यकता भासल्यास टप्प्याटप्प्याने 7500 ते 8000 क्युमेक्स पर्यंत वाढ करण्यात येईल। नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी व सतर्क राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे। राजेश खोब्रागडे, विदर्भ न्यूज, गडचिरोली।